सचिव म्हणून आपण त्याला ठेवलंय, त्याचं तुम्ही ऐकता, त्याच्या निर्णयावर तुम्ही निर्णय घेता. पक्षामध्ये एवढली आम्ही 55 वर्ष काम करतो, आमचं म्हणणं विचारात घेतलं जात नाही. आणि एक शिपाई माणूस आहे तुमच्याकडे, त्याचं म्हणणं तुम्ही विचारात घेता. काय चाललंय शिवसेनेचं? आतापर्यंत अनेक नेत्यांनी आरोप केला की मी मिलिंदमुळे शिवसेना सोडली, मी मिलिंदमुळे शिवसेना सोडली, आणि आता आम्ही पण त्याच्यामुळे शिवसेना सोडतो. असं जर असेल तर शिवसेना आता ही परिस्थिती आहे, 40-40 लोक, 12-13 खासदार निघून जात आहे, तरी पक्ष नेतृत्वाला जाग येत नाही. काही का घडतंय? का आपल्याकडून काही चुका होतात का? तसं राहायला पाहिजे का नाही पाहिजे? बाळासाहेबांचा करारी बाणा होता, नुसतं एक राजेबद्दल तक्रार केली, दुसऱ्या दिवशी राजेला काढून टाकलं. चंद्रमणीची तक्रार आली, दुसऱ्या दिवशी चंद्रमणीला काढून टाकलं. हा कोण माणूस आहे, याला तुम्ही एवढं जीव लावताय, पक्ष फुटीपर्यंत तुम्ही त्याला जपताय? मला त्याचं गणित कळलं नाही, म्हणून त्यांचा लकलाप त्यांना हो, आणि मी आपला माझा मार्ग शोधलेला. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। हेच सांगितलं ना मी, ही जी मंडळी डिस्टर्ब करतात मध्ये चांगलं काम चालू असताना, का माझं म्हणणंच ते, अजूनही माझं म्हणणं आहे की मला का काढलं तुम्ही? मला जर तुम्ही संपर्क प्रमुख केलं, मी तिथे शाखा बांधतोय, दर आठवड्याला इथून 2-2, 3-3 चक्रा मारतोय, आणि तिथे शाखा सगळ्या संपलेल्या होत्या, पदाधिकारी तिथे भ्रष्ट झालेले होते, तिथं साफसफाई करण्याचं काम मला दिलं आणि ते मी प्रामाणिकपणे करीत होतो. तुम्ही अचानक काढून टाकलं. तिकीट म्हणण्यापेक्षा मला शिवसेनेतूनच काढून टाकलं असं म्हणेल ना मी. आता 3 काही पदी मी टप्प्याटप्प्याने मांडलेले आहे. माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला, मग माझ्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला. कोणी साधा विचारायला तयार नाही, मग तिथं माझी गरजच नाही किंवा मी त्यांना नको आहे असा त्याचा अर्थ होतो. काही नाही, मी आता शिंदे साहेबांच्या बरोबर काम करणार, कारण ते बाळासाहेबांना घेऊन काम करतायत, बाळासाहेबांच्या विचारांनी काम करतायत, आणि म्हणून मला त्यांच्याबरोबर जाणं सोयीचं वाटतं आहे. जोपर्यंत भविष्य त्यांचं तोपर्यंत काम करेल, जोपर्यंत ते बाळासाहेबांना घेऊन आहे तोपर्यंत मी त्यांच्यावर राहील. त्या दिवशी बाळासाहेबांना सोडतील त्यांना मी सोडून देईल. नाही, आश्वासनच काही नाही. बाळासाहेबांचे विचार जोपासतायत एवढंच आश्वासन मला पुरे.